दुसरा इतिहास अध्याय 1। दाविदाचा पुत्र शलोमोन हा आपल्या गादीवर कायम झाला। त्याचा देव परमेश्वर त्याच्या बरोबर होता। त्याने त्यास अति थोर पदास चढविले। शलोमोनाने सर्व इस्रायेलांना म्हणजे सहस्त्रपती, शतपती, न्यायाधीश आणि सर्व इस्रायेलांच्या पितृकुळांचे सर्व नायक यांना सांगितल्यावरून शलोमोनासह सर्व मंडळी गिबोन येथल्या उच्चस्थानी गेली। परमेश्वराचा सेवक मोशे याने रानात बनविलेला देवाचा दर्शन मंडप तेथेच होता। दाविदाने देवाच्या कोशासाठी जे स्थळ तयार केले होते तेथे किर्याथ यारीमाहून तो आणला होता। त्याने यरुशलेमेत त्यासाठी डेरा उभारिला होता। बसलेल बिन उरी बिन हूर याने केलेली पितळेची वेदी परमेश्वराच्या निवास मंडपापुढे असे। शलोमोन मंडळीसह तिकडे गेला। दर्शन मंडपाजवळ परमेश्वरासमोर जी पितळेची वेदी होती तिच्याजवळ शलोमोनाने जाऊन तिच्यावर 1000 होमबली अर्पिले। त्या रात्री देवाने शलोमोनास दर्शन देऊन म्हटले की, तुला काय वर हवा तो माग। शलोमोन देवास म्हणाला, माझा बाप दावीद याजवर तुझी फार कृपा असे व तू मला त्याच्या जागी राजा केले आहे। आता हे परमेश्वरा देवा, तू माझा बाप दावीद यास दिलेले वचन पूर्ण कर। मातीच्या रजककणांप्रमाणे संख्येने विपुल अशा प्रजेवर तू मला राजा केले आहे। या प्रजेसमोर वर्तण्यास मला आता चातुर्य व ज्ञान दे। तुझ्या एवढ्या मोठ्या प्रजेचे शासन कोणाला करिता येईल। देव शलोमोनास म्हणाला, ज्या अर्थी असा तुझा मानस आहे म्हणजे तू धनसंपत्ती व ऐश्वर्य ही मागितली नाहीत, आपल्या वैऱ्यांचे प्राणहरण करण्याचे अथवा दीर्घायुषी होण्याचे मागितले नाही, तर ज्या लोकांवर मी तुला राजा नेमिले आहे त्या माझ्या लोकांचे शासन करावयास चातुर्य व ज्ञान एवढीच तू स्वतःसाठी मागितली। त्या अर्थी चातुर्य व ज्ञान ही तर तुला देतोच, याखेरीज आणखी तुझ्यापूर्वी कोणाही राजास प्राप्त झाली नव्हती व तुझ्यानंतर कोणासही कधी प्राप्त व्हावयाची नाही एवढी धनसंपत्ती व ऐश्वर्य मी तुला देईन। मग शलोमोन गिबोन येथल्या उच्चस्थानाहून दर्शन मंडपावरून यरुशलेमेस आला व तेथे इस्रायेलावर राज्य करू लागला। शलोमोनाने रथ व राऊत यांचा संग्रह केला। त्याच्यापाशी 1400 रथ व 12,000 राऊत झाले। त्यातले काही रथ ठेवावयाच्या नगरात व काही यरुशलेमेत आपल्याजवळ त्याने ठेविले। राजाने यरुशलेमेत चांदी व सोने धोंड्याप्रमाणे आणि गंधसरू तळवटीतल्या उमराच्या झाडांप्रमाणे विपुल केले। शलोमोनाचे घोडे मिसर देशातून येत। राजाचे व्यापारी घोड्यांच्या एका एका तांड्याची किंमत ठरवून तांडेचे तांडे घेत। एका एका रथास 600 शेकेल चांदी व एका एका घोड्यास 150 शेकेल चांदी देऊन ते मिसर देशाहून आणीत। हित्ती व आरामी राजांसाठीही असेच ते व्यापारी आणीत।